आजच्या या उत्सवासाठी उपस्थित असलेल्या आजच्या शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं किल्ले शिवनेरी उपस्थित आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय आशिषजी शेलार साहेब, सिन्नरचे आमदार शरद सोनवणे जी, माजी आमदार श्री अतुलजी बेनके, श्री नितेशजी देशमुख, विज्ञान कारखान्याचे चेअरमन श्री सत्यशील शेरकर, शिवनेरी भूषणचे सर्व पुरस्कार, तसेच मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी श्री विजयजी घोगरे, श्री राजेंद्रजी कुंजीर, श्री राजेंद्रजी भुसे पाटील, तसेच सर्व लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, सर्व शिवभक्त, शौर्यविषयक खेळ सादर करणारे सर्व विद्यार्थी, बालकलाकार, सर्व पत्रकार बंधू भगिनी, आज आपल्या सर्वांचं आराध्य दैवत स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या पवित्र शिवभूमीवर उपस्थित राहण्याचं भाग्य मला आज लाभलं. हा क्षण माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आणि अभिमानाचा आहे, तितकाच भावनिक सुद्धा. याच भूमीमध्ये स्वराज्याच्या तेजस्वी सूर्य जन्माला आला आणि अन्याय अत्याचार विरुद्ध लढण्याची प्रेरणा संपूर्ण महाराष्ट्राला दिली. या पवित्र भूमीला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होते. आपल्याला माहिती की शिवजयंती हा केवळ उत्सव नाही, तर स्वराज्य, स्वाभिमानाने सुशासनाचा संकल्प दृढ करण्याचा दिवस आहे. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले आणि स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या संकल्पातून घडलेल्या या महान कार्याची आज आपण पुन्हा सह्याद्रीच्या कड्याकोपऱ्यातून भंग देत स्वराज्याची प्राणपणाने लढलेल्या समस्त मावळ्यांना सुद्धा मी या दिवशी वंदन करते. तसेच राज्यातल्या शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेला सुखी समाधानी ठेव. छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या वाटेवर चालण्याचं बळ आम्हा सर्वांना देईल असं सांगणं आई शिवाय देवी त्याच्या घालते. यापूर्वी अनेक वेळा शिवछत्रपती महाराज आणि स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ मासाहेबांना वंदन करण्यासाठी या पवित्र शिवनेरी किल्ल्यावर येण्याचं भाग्य मला लाभलं होतं. मात्र आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत वेगळा आणि जबाबदारीची जाणीव करून देणार. नुकतीच मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या कठीण प्रसंगात मी शपथ घेतली त्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर जिजाऊ मासाहेब उभे होत्या. जिजाऊ मासाहेबांनी केवळ शिवरायांना छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की महादेव. सर्वप्रथम राजमाता जिजाऊ मासाहेबांना मनातून उभा करतो आणि आजच्या या छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाला उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रभाई पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आमचे सहकारी आशिष शेलारजी, आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, विजय घोगरे, आपले सिने अभिनेते नितेश देशमुखजी, आशाताई भुसके, फुलारी, जितेंद्र गुडी, मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व तमाम शिवभक्त बंधू भगिनी. गेल्या वर्षी या कार्यक्रमाला आमच्यामध्ये अतिथी होते. त्यांना आपण सुरुवातीला श्रद्धांजली अर्पित केलेली आहे. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पित करतो. तर म्हणजे
आजचा हा दिवस आपल्या तमाम शिवभक्तांच्या जीवनातला एक आनंदाचा दिवस आणि छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत असे आपले जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जन्मदिवस. खरं म्हणजे अखंड हिंदुस्थानचा अभिमान म्हणजे शिवछत्रपती, हिंदुत्वाचा हुंकार म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी ज्यांनी शिवरायांना घडवलं त्या बाळासाहेब हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक, अखिल हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्याही चरणी नतमस्तक होतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तमाम महापुरुषांना विनम्र आदरांजली अर्पण करतो. आज शिवजयंतीच्या या सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई पवार, आमचे सहकारी आशिष शेलारजी, शरद सोनवणेजी, विजय भोगरेजी, अतुल बेटकेजी, रितेश देशमुखजी, सत्यशील शेरकरजी, राजेंद्र कुंजीरजी, आशाताई बुचके, श्री सुनील पुरारी, श्री जितेंद्र गुडी, श्री संदीप सिंग गिल यांना पुरस्कार मिळाला असे डॉक्टर विनोद हांडे, कैलासवासी पंकज रामन, लेफ्टनंट अजिंक्य मेहेर, श्री शिवाजीराव खैरे, सब लेफ्टनंट भूमिका साठवडेला आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि जगभरातल्या शिवप्रेमींना या शिवजयंतीच्या निमित्ताने अशाच प्रकारे महाराजांचा आशीर्वाद आणि प्रेरणा मिळत राहो अशा प्रकारची प्रार्थना करतो. आपण सगळे जाणतो की छत्रपती शिवराय नसते तर या भारताचा इतिहास जो आज आपण पाहतोय, या भारताचा भूगोल जो आज आपण अनुभवतोय, यापैकी काहीही राहिलं नसतं. खऱ्या अर्थानं या काळामध्ये, या उभ्या हिंदुस्थानामध्ये अनेक राजे आणि राजवाडे मोगलांचं मंडलिक नाही मी आलो, तुम्ही जाओ मला दुसरं काम आहे. भाऊ थांब भाऊ पडून नाही पुढं